नमस्कार मैत्रिणींनो, तर मी विद्या मिस्टर अँड मिसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण इथे कोकणातील नवस फेडण्याची एक अनोखी परंपरा बघणार आहोत। श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवीची पालखी इथे खेळवली जाते। इथे देश विदेशात असणारे चाकरमानी भरपूर प्रमाणात येत असतात ही पालखी बघण्यासाठी व देवीला नवस बोलतात। तो नवस आदल्या दिवशी रात्री इथे जमिनीत गाडला जातो व दुसऱ्या दिवशी तो शोधला जातो। तर देवांच्या पुढे अब्दागिरी व निशाणी असते। त्या निशाणीला मोराचे पंख बांधलेले असते। त्या निशाणीच्या सहाय्याने व पालखीच्या सहाय्याने नवसाचा नारळ शोधला जातो। तो नारळ मिळाला तर नवस पावला असे समजले जाते। ते बघण्यासाठी उन्हातान्हातून थोर मोठे सगळेच बघण्यासाठी आतुरतेने येत असतात। चला तर मग आपण पण बघूया आणि आनंद घेऊया। न शोधली जातात। शरण म्हणजे नारळ असतो ठेवलेला लपवून। ते रात्रीचे नवसाचे नारळ असतात तर ते पालखी शोधून काढतात। 211 काहीतरी आहेत नवसाचे नारळ। किती सुंदर हे आहे बघा। करंजेश्वरीची पालखी आहे ही। तर याला शरण म्हणतात। तर ह्या पालख्या शरण शोधतायत आता। 25 शोधून झालेली आहेत। मिळालेले आहेत। 11 शरण घेऊन आलेले आहेत। अजून शरण करायचे कार्यक्रम चालू आहे। गौरव आहे, पप्पा आता दिसतो पण कोण आहे दिसत? पूजा आहे। प्रसाद कल्याण
शरण शोधून झालेले आहेत, त्यांची नावं पुकारत आहेत.